पोंभुर्ला येथील अंकिता पवार हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी गेले 20 ते 25 दिवस कोणताही उलगडा झाला नाही आहे। या संदर्भात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख विलास साळसकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या खुनाविषयी मला हितंभूत माहिती आहे असं स्पष्ट विधान केलं आहे। मी पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो, एखाद्या खुनाबद्दल एखाद्याला जर त्याची हितंभूत माहिती असेल तर त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चौकशी केली पाहिजे आणि त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, ही आमची एक स्वाभाविक भावना आहे। यासाठी आम्ही उद्या SP साहेबांजवळ लेखी स्वरूपात निवेदन देऊन जी माहिती विलास साळसकर यांना आहे ती त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून घ्यावी आणि या खुनाचा उलगडा करावा असं मी तुमच्या माध्यमातून सांगतो आहे। कदाचित मला वाटतं हे असे बेजबाबदार वक्तव्य साळसकर जे करतायत ते त्यांना पालकमंत्र्यांचा वरदस्त असेल किंवा ते आता राज्याचे गृहमंत्री आहेत यांचा वरदस्त आहे, म्हणूनच सध्याची अशी बेजबाबदारपणे वक्तव्य करतायत साळसकर असं मी म्हणतो आणि याची चौकशी व्हावी असं मी या माध्यमातून। इमारतीच्या भूमिपूजनासाठी तुम्ही सांगताय की एवढा निधी आता मंजूर झाला, ते आता काम चालू होईल, म्हणजे याचा अर्थ असा की या इमारतीचं वर्क ऑर्डर नसताना मंत्री महोदयांना इथे भूमिपूजन करण्याचा घाट हा तुमच्यासारख्या शिवसैनिकांमुळेच करावा लागतो आहे, हेही मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो। मी बोलबच्चन आहे असं तुम्ही म्हणताय। आम्ही 24 तारीखला 420चा गुन्हा दाखल करण्याचं निवेदन देणार असं सांगितलं होतं, त्याप्रमाणे आम्ही शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून तसं निवेदन दिलं आहे। तुम्ही हे बोलबच्चन जरी आम्ही असलो तरी आम्ही अमिताभ बच्चनसारखं काम करतोय, तुम्ही फक्त बोल घेवडासारखं काम करताय आणि चोराच्या उलटा बॉम्बा जसं मारतायत। 25-15च्या टक्केवारीचा तुम्ही विषय म्हणताय। टक्केवारीवरूनच तुम्हाला तालुका प्रमुख पदावरून तुमची गच्छंती करण्यात आली आणि उपजिल्हा प्रमुख पद तुम्हाला फक्त तुमच्या ह्याच्यासाठी देण्यात आलं, तुमचा समंजसपणा काढण्यासाठी देण्यात आलं, हेही मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतोय। त्यावेळी जे काही तालुका प्रमुख पद देण्यात आलं त्यावरून तुम्ही किती इथे गोंधळ घातला होता हे सर्व जनतेला चांगलं माहिती आहे। त्या टॉवरबद्दल तुम्ही सांगितलं हे 2-3 टॉवर सगळीकडे चालू आहेत। मी तुम्हाला सांगू इच्छितो BSNLचे जे टॉवर आहेत त्याची लाईट बिलं थकीत झालेली आहेत, तिथल्या कर्मचाऱ्यांचे पगार थकीत झालेले आहेत। मुलग्याचा तर सप्टेंबरमध्ये तुम्ही चालू केलात, उद्घाटन केलात, त्यापासून आतापर्यंत 16 वेळा हा टॉवर बंद पडला। आज तागायत त्याचं 35,000 रुपये लाईट बिल थकीत आहे। येत्या काही दिवसातच हे बिल नाही भरलं तर सदरचे लाईट कनेक्शन कट करणार अशा पद्धतीच्या सूचना तुम्हाला MSEB कडून देण्यात आलेल्या आहेत। याची माहिती तुम्ही घ्यावी, म्हणूनच ह्या खोट्या कारणास्तवच तुम्ही जो काही गाजावाजा करताय त्यासाठी आम्ही 420चा गुन्हा दाखल करावा हे आम्ही निवेदन दिलेलं आहे। दिवसापूर्वी शिवसेनेच्या स्वयंघोषित नेत्यांनी आपली पत्रकार परिषदेची हौस आणि प्रसिद्धीची हौस पूर्ण करण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन आमदार नितेश राणे यांनी स्वखर्चातनं तयार केलेल्या प्रोजेक्ट असतील किंवा उपक्रमांवरती टीका केली होती। मी साळसकर यांना तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, ह्या देवगड तालुक्यामध्ये सन्माननीय आमदार साहेबांनी औषध आपल्या दारी, वॉटर स्पोर्ट, मिनी थिएटर अशा पद्धतीचे प्रोजेक्ट स्वखर्चातनं उभा केलेले आहेत। औषध आपल्या दारी या संदर्भात आपण जो उल्लेख करत आहात, या दुर्गम भागामध्ये लोकांपर्यंत आपले ते औषधं घेऊन मुलं वेळेत पोचत नव्हती, म्हणून त्यावरती आमदार महोदयांनी रोख स्वरूपात या ग्रामीण रुग्णालयाला पैशाची मदत करून औषधे उपलब्ध करून दिली आणि ती सर्वसामान्य जनतेला मिळावी हा त्यामागचा शुद्ध हेतू आहे। अशा पद्धतीची मदत नेहमीच आमचे नगरसेवक असू देत किंवा या पक्षाचे पदाधिकारी असू देत हे ग्रामीण रुग्णालय करतायत, याची माहिती तुम्ही साळसकर यांनी घ्यावी ही मी तुमच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो। दुसरा मुद्दा असाच होता की वॉटर स्पोर्ट्स हे सुरळीतपणे चालू आहेत
तुम्हाला जर कदाचित दिसत नसतील तर तुम्ही तिथे या, तुमच्या शिवसैनिकांसह या आणि त्याचे मात्र पैसे भरून तुम्हाला वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येईल, हे मात्र निश्चितपणे या ठिकाणी मी तुम्हाला मुद्दामून सांगतो. दुसरा मुद्दा असा होता, पडवेमध्ये मेडिकल कॉलेज असू देत किंवा एवढं मोठं हॉस्पिटल असू देत, हे राणे साहेबांनी सर्वसामान्य इथल्या सिंधुदुर्ग वासियांसाठी हे चालू केलेला हॉस्पिटल आहे. यापूर्वीसुद्धा कित्येक वर्ष नारायण तातू राणे या ट्रस्टच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांना, असंख्य आरोग्यासाठी मदत असू देत, अशा पद्धतीच्या लाखोच्या वर संख्येने त्यांनी मदत केलेली आहे. याची माहिती साळसकर यांनी घेतली पाहिजे असं मी तुम्हाला सांगतो आणि त्याचाही पत्रकार परिषद तुम्ही घ्या असं मी तुम्हाला त्याच्या मागे सुचवतो आहे.